जगातल्या कोणत्याही चर्चमध्ये तुला समता दिसणार नाही. जी, जगातल्या कोणत्याही मंदिरामध्ये तुला समता दिसणार नाही. बिल्कुल. जगातल्या कोणत्याही मशिदीमध्ये समता दिसणार नाही. समता पाहिजे असेल तो तुला भारतीय संविधानामध्ये जावे लागेल. क्या बात है. जी जी जी, बहुत अच्छे. आज देखील आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलांना जी, शिरच्छेद केला जातो. बिल्कुल. नांदेड जिल्ह्यामध्ये एक मुलगी होती, तिचा आंतरजातीय विवाह झाला. शाळेतल्या शिक्षकाची मुलगी होती जी आणि त्या शाळेतल्या शिक्षकाने त्या मुलाला पकडलं. जी, एका हॉटेलमध्ये थांबलेला होता आणि त्या हॉटेलच्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी काय की हॉटेलमध्ये कांदा कापण्याची सुरी आहे, जी. त्या सुरीने त्या मुलाचे डोळे काढले. बर. एवढे निर्घुणपणे या ठिकाणी मारलं जातं. म्हणजे आजची ही जातीय मानसिकता जी आहे जी. ती सातत्याने वाढत असलेली दिसून येते. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ही जातीय मानसिकता जी. आहे. आणि ही जात जी आहे ही अनेक वर्षापासून ही माणसाच्या मनामध्ये आहे. जी. त्याचे जातीय, सामाजिक आणि राजकीय ही 3 कारणं जी. जी आहेत ही आपल्यावर अन्याय अत्याचार होण्याच्या संदर्भामध्ये आहेत. प्रणव मुखर्जींच्या हस्ते महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला. जी. तर त्यावेळेचे तरुण विद्यार्थी होते, प्रोफेसर होते. त्यांनी सांगितले की आता आम्हाला गांधीजीची गरज नाही आहे, जी. ती आम्हाला बाबासाहेबांची गरज आहे. क्या बात है. जी. परंतु तरी देखील हा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. त्याला विरोध करण्यात आला आणि 2018 मध्ये जी. तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी गांधीजीचा पुतळा काढला वा. आणि तिथं बाबासाहेबांचा पुतळा. की महाबोधी बुद्ध विहारा मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात काय वाटतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं एक स्पष्टीकरण दिलेलं होतं हो. की धर्माच्या आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. जी. ते म्हणाले की आम्हाला धम्माची गरज हे नीतिमूल्यासाठी आहे, काही लोकांना अध्यात्मासाठी आहे हो. आणि काही लोकांना अर्थकारणासाठी. जी. आणि हे जे आहे ते अर्थकारणामध्ये अडकलेलं आहे. की जसं असं म्हटलं जातं की ज्यावेळेला पहिल्यांदा मानव हा पूजा करू लागला दगडाची, जी. दगडावर पाणी ओतू लागला, त्यावेळेला चिमण्या गोळ्या झाल्या होय. आणि तिथं आंघोळ करायच्या. दुसऱ्या वेळेला निवेद्य ठेवला जाऊ लागला, होय. त्यावेळेला कावळे जमा झाले. बर. आणि ज्यावेळेला पैसे ठेवायला सुरुवात झाली त्यावेळेला ब्राह्मणी संस्कृती जी. उदयास आली. वा. आणि त्याच्यामध्ये हा अडकलेला भाग आहे. तो उपाय असा आहे की या ठिकाणी पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेला त्यामध्ये का इन्व्हॉल्व करून घेत नाहीत हा पहिल्यांदा प्रश्न आहे. जी. अच्छा. त्यावेळेला बाबासाहेब हे संविधानाच्या कामामध्ये होते होय. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ मिळाला नसेल असं त्यांचं मत आलं. बर. आणि मलाही थोडंसं वाटलं अगोदर असं असेल, परंतु ज्या वेळेला मी खोलवर जाऊन पाहिलं जी. तर बाबासाहेबांनी याच्यावर एक छोटी पुस्तिका लिहिली बिलकुल. आहे. क्या बात. ती पुस्तिका सापडली तर त्याचं उत्तर सापडतं. जी. आता ही पुस्तिका कुठं आहे ते मी म्हणाले की मी लायब्ररीयन म्हणून राहिलेलो आहे आणि त्याचा ॲक्सेशन नंबर असतो पुस्तकाचा. बिलकुल. जी. ॲक्सेशन नंबर देतो आणि कुठं पुस्तक आहे मी सांगतो. वा. आणि तरी देखील ते पुस्तक द्यायला तयार नाही. मला असं वाटतं की पी सोसायटीने देखील जी. आता तपासून घेतली पाहिजे. जी. जी. जसं बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल जे आहे होय. हे मिलिंद कॉलेजमध्ये आहे, पण जी. ते कुणाला द्यायला तयार जी. नाहीत. मग मला असं वाटतं की बाबासाहेबांनी या बोधी महावीर विहाराबद्दल लिहिलेलं ते का देत नाहीत. होय. मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा पी सोसायटीवर दबाव आणला पाहिजे आणि ती पुस्तिका कशी मिळवतो. मला असं वा. वाटतं की तुमच्या माध्यमातून झालं नक्की. ते अधिक चांगलं होऊ जी. शकेल. हा विरोध कशासाठी होतो जी. की हा विरोध जो आहे हा बाबासाहेबांच्या विचाराला आहे. जी. आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचाराला आपण जे अन्वयी पुढे जात आहेत त्याच्यासाठी हा विरोध आहे. की ज्या वेळेला राम मंदिराचा प्रश्न निघाला त्यावेळेला हे रीट ह्यांचं दाखल करून घेतलं नाही, जी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. तर या ठिकाणी सगळी बौद्ध महासभा एकत्रित बहुत अच्छे. झाली, आपण एकत्र झालो. जी. आणि मला- विशेषतः नक्कीच, नक्की, 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 आपल्याला मी नक्की. विनंती करते जी. की बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे होय. ते देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करावा. आज संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी आपल्या चॅनलने जे उपक्रम केले आहेत जी. त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले अभिनंदन या ठिकाणी करतोय. थँक्यू. आणि आपण महाराष्ट्रभर फिरणार आहे त्यासाठी शुभेच्छा देखील. जी. जी. थँक्यू सर. धन्यवाद. तर आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा संघर्ष आहे की उत्साह आहे. उत्सव आहे. जी. वास्तविक पाहता जगामध्ये यावर्षी 192 देशामध्ये जयंती साजरी झाली. बिलकुल. दक्षिण कोरियामध्ये होय. या वर्षीपासून जयंती सुरू केली आणि त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा या घेण्यात आल्या. त्यानंतर आपण वॉशिंग्टनच्या जवळ असलेलं एक शहर आहे, जी. ज्या शहरामध्ये देखील महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी या ठिकाणी केलेली आहे. जी. त्यानंतर
वेगवेगळ्या लहान मोठ्या देशामध्ये, घानासारख्या लहान देशामध्ये देखील ही जयंती साजरी केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटेल की बांगलादेशमध्ये देखील जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झालेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीतच समाजाशी संघर्षाचं असलेले नातं जे आहे, जी हे नातं सांगण्यासाठी या ठिकाणी बांगलासारख्या देशामध्ये सिंध प्रांतामध्ये देखील जयंतीच्या उत्सवामध्ये सांगण्यात आलं. एस गाझुद्दीन नावाचे एक त्या ठिकाणचे उर्दूचे मोठे लेखक आहेत जी आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उनके कारनामे नावाचं पुस्तक हे त्या ठिकाणच्या सिलेबसमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी या वर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तर या संपूर्ण देशामध्ये म्हणजे 192 देशामध्ये ही जयंती साजरी होत असताना देखील जी तिथं कुठंही आपल्याला अत्याचार दिसून येत नाही. जी बिलकुल. की या ठिकाणी मुस्लिम देशामध्ये देखील ही जयंती साजरी करत असताना मुस्लिम हे राष्ट्र असून देखील तिथं विरोध होत नाही आहे. जी की त्या ठिकाणी सिंध प्रांताचे जे प्राध्यापक आहेत ते त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे, बिलकुल. तरी देखील त्या ठिकाणी विरोध होत नाही आहे. आणि त्यांनी एवढंच नाही तर सांगितलं की आम्ही सिंध भाषेमध्ये देखील हे ग्रंथ प्रकाशित करतोय जी. आणि त्या ठिकाणी देखील विरोध होत नाही. परंतु भारतासारख्या देशामध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान आलं जी. आणि त्या संविधानाला 75 वर्ष होत आहेत आणि तरी देखील या देशामध्ये असं का घडतं, जी. याचं कारण आहे की या देशामध्ये असलेली जातीय मानसिकता. जी आणि हे जातीय मानसिकता दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जी. केला होता. त्यांना बंधुभाव ही गोष्ट अमान्य आहे. आपण या ठिकाणी संविधानाचं प्रियंबल वाचन केलं, जी पण ते वाचत असताना मी तुमच्याकडे काय कोणतं प्रियंबल आहे मला माहित नव्हतं. जी. पण त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द हा वगळलेला आहे. जी आपण या ठिकाणी धर्मनिरपेक्ष असा शब्द वापरला, जी. त्यांनी पंथ निरपेक्ष असा शब्द वापरलेला आहे. जी. म्हणजे या ठिकाणी संविधानांमधून देखील ही सामाजिक समता बाजूला काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. बिलकुल. खरं तर या ठिकाणी आपण जे जयंती साजरी करतोय ती विचाराची करतोय. बिलकुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नाही, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चळवळीचं नाव आहे. बहुत अच्छे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जाती निर्मूलनाची चळवळ आहे. वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वातंत्र्य आणि समतेचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आणि म्हणून या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी मुद्दाम एक गोष्ट मी आपल्याला सांगतोय की दुबईमध्ये होय 2023 मध्ये तिथली मोठी लायब्ररी आहे, रशीद लायब्ररी. जी. या रशीद लायब्ररीच्या अगदी मधोमध जे आहेत बाबासाहेबांचं संविधान ठेवण्यात आलं. वा. आणि त्यांना पत्रकारांना विचारलं की आपलं संविधान म्हणजे दुबईचं संविधान हे 22 मध्ये आलं हो. आणि 23 मध्ये तिथं संविधान आपलं बसवलं गेलेलं आहे. जी त्यावेळेला त्यांनी सांगितलं पत्रकारांना की आपलं संविधान 22 मध्ये आलंय आणि 23ला तुम्ही इथं बाबासाहेबांचं संविधान ठेवतायत. त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते महत्वाचं आहे. अच्छा. ते असं म्हणतात की आपलं संविधान हे दुबई पुरतं आहे, बरोबर. बाबासाहेबांचं संविधान हे जगासाठी आहे क्या बात. म्हणून बहुत आम्ही ते अच्छा. लावलं. जी 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 तर हा एक वेगळा विचार जो आहे हा विचार या जयंतीच्या निमित्ताने जगाने घेतलेला आहे. बिलकुल. घानासारख्या देशाचा मी उल्लेख करतोय जी की घानामध्ये 2016 मध्ये प्रणव मुखर्जींच्या हस्ते महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला. जी तर त्यावेळेचे तरुण विद्यार्थी होते, प्रोफेसर होते, त्यांनी सांगितले की आता आम्हाला गांधीजीची गरज नाही जी. आहे, ती आम्हाला बाबासाहेबांची गरज आहे. क्या बात है. जी परंतु तरी देखील हा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. त्याला विरोध करण्यात आला आणि 2018 मध्ये जी तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी गांधीजीचा पुतळा काढला वा. आणि तिथं बाबासाहेबांचा पुतळा बसवला. आता पुतळा काढला ही काही चांगली गोष्ट नाही, जी परंतु त्याचबरोबर त्याच दिवशी त्या ठिकाणी एक सुंदर नाटिका बसवण्यात आली होती. वर. आणि त्या नाटिकेचं नाव काय होतं, गॉड इन इक्वालिटी. अच्छा. आणि त्या गॉड इन इक्वालिटी नाटकामध्ये काय सांगितलं होतं तर आपल्या संविधानाचा सार होता. वा. ते नाटक 1.5 तासाचं आहे, परंतु त्याच्यातला शेवटचा भाग या ठिकाणी मी सांगतोय की एक निग्रो मुलगा असतो आणि तो चर्चमध्ये जायला निघतो, जी परंतु त्याला रस्त्यामध्ये अडवलं जातं आणि त्याला परत यावं लागतं. तो दुसऱ्या दिवशी जातो, तिसऱ्या दिवशी जातो, परंतु सातत्याने त्याला परत पाठवलं जातं. पण एक दिवस तो जात असताना त्याला अडवणारा मुलगा मात्र निग्रोच असतो. जी. त्याला आश्चर्य वाटतं की गोऱ्याने मला अडवलं मी समजू शकतो, पण या ठिकाणी निग्रो मुलगा अडवतो त्याचं कारण काय. तर तो निग्रो मुलगा विचारतो की तुला चर्चमध्ये काय पाहायचंय. हां.
तो म्हणतो तुला चर्चमध्ये येशू ख्रिस्ताला पाहायचंय का? तो मुलगा म्हणतो नाही. मग चर्चमध्ये तुला क्रॉस पाहायचा आहे का? तरी तो सांगतो की मला चर्चमध्ये क्रॉस देखील पाहायचा नाही. मग तुला काय पाहायचं आहे? जी. तर तो म्हणतो की मला या चर्चमध्ये समता आहे का पाहायची आहे. क्या बात आहे, वा. पण त्यावेळेला तो नाटकाचा समारोप जो आहे तो त्या मुलाच्या वाक्यातून होतो आणि तो सांगतो की या चर्चमध्येच काय, जगातल्या कोणत्याही चर्चमध्ये तुला समता दिसणार नाही. जी. जगातल्या कोणत्याही मंदिरामध्ये तुला समता दिसणार नाही. बिलकुल. जगातल्या कोणत्याही मशिदीमध्ये समता दिसणार नाही. समता पाहिजे असेल तो तुला भारतीय संविधानामध्ये जावे क्या लागेल. बात ही आहे. कल्पना. जी जी जी, बहुत अच्छा. तर हा विचार जो आहे तो जगामध्ये पूर्ण गेलेला आहे आणि तरी देखील आपल्या देशामध्ये मात्र बाबासाहेबांच्या विचाराचा जल्लोष होत असताना देखील या ठिकाणी विरोध केला जातो. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि म्हणून या अनुषंगाने आपण चर्चा करायला हवी आहे की हा विरोध कशासाठी होतो. जी. की हा विरोध जो आहे हा बाबासाहेबांच्या विचाराला जी. आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचाराला आपण जे अन्वयी पुढे जात आहेत त्याच्यासाठी हा विरोध आहे. परवा सांगितलं की आपण बीडचं बिहार होतं. जी. पण मला असं वाटतं की बीडचं सोडा संपूर्ण महाराष्ट्र आज बीड आणि उत्तर प्रदेशच्या वाटेवर आहे. जी. कारण त्या ठिकाणी सातत्याने अन्याय अत्याचार होताना दिसून येतात. आता तुम्ही एक उदाहरण सांगितलं जे तुमच्या लातूर जिल्ह्याचंच आहे. लातूर जिल्ह्याचं आरी नावाचं गाव आहे. तर तुम्हाला सांगतो की अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात. जी. बीडमध्येच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक गाव आहे, त्या गावामध्ये सरपंच जे आहे जी. ती सरपंच मरण पावल्यानंतर देखील त्या बाईला त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जाळू दिलं नाही. जी. त्याचं कारण काय सांगितलं जातं की त्या बाईनी सरपंच असताना पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती साजरी केली. बर. एवढं मोठं दुर्दैव या देशामध्ये आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकीकडे सर मला हे म्हणायचं आहे की एकीकडं प्रशासन डायरेक्ट GR काढते आहे, आदेश काढते आहे की सगळ्या प्रशासनिक व्यवस्थेनं आणि सोबत सगळ्या ग्रामपंचायतीनं प्रत्येक गावामध्ये इथे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी करावी असे सक्त आदेश असताना सुद्धा अनेक गावामध्ये सामाजिक स्तरावर या पद्धतीचा आणि उपसरपंच ग्रामसेवक सारखे लोक जर या महोत्सवामध्ये अशा पद्धतीनं निळा झेंडा लावला म्हणून तो उपटून फेकून देत असतील आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 16 तारखेपासून त्या आरी नावाच्या गावामध्ये अशा पद्धतीने त्या समस्त समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला जात असेल, सगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सेवा सुविधा त्यांना नाकारल्या जात असतील, तर आजही खऱ्या अर्थानं आतंकवाद्यापेक्षाही अतिशय मनोवादी ही व्यवस्था, ही जातीवादी व्यवस्था इथे जर पणपत असेल तर मला म्हणायचं 75 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे किंवा नाही, किंवा या संविधानाची पालीमुळे किंवा संविधानाचे बेनिफिट्स किंवा संविधानाचे फायदे फक्त स्वार्थासाठीच घेतल्या जातात काय? वास्तविक पाहता या देशामधलं संविधान आहे जे ते कागदावर आहे. बरं. माणसाच्या मनामधून हे संविधान घालवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आहे. मग हे सामाजिक बहिष्कार जे होते त्याला खास कारण काय सर? म्हणजे बाबासाहेबांच्या उपेक्षित शोषित वंचित घटकांना जी काही प्रगती केली, जे काही डेव्हलपमेंट केलं, किंवा जे उत्सवाचं जे काही खऱ्या अर्थानं जे महोत्सवाचं जे वातावरण निर्माण करतायत आणि ज्या जल्लोषामध्ये हे सगळं केल्या जातंय, मग हे कुठेतरी नजरेत खुपतंय काय वाटते तुम्हाला? ही मानसिकता काय आहे? ही मी पहिल्यांदा सांगितले पण ही जातीय मानसिकता जी. आहे. आणि ही जात जी आहे ही अनेक वर्षापासून ही माणसाच्या मनामध्ये जी. त्याचे जातीय, सामाजिक आणि राजकीय ही 3 कारणं जी. जी आहेत ही आपल्यावर अन्याय अत्याचार होण्याच्या संदर्भामध्ये आहेत. आता ही जातीय मानसिकता जी आहे ही अनेक वर्षापासून आहे. जी. परंतु मध्यंतरी ती गेल्यासारखी वाटली. बरं. परंतु आज देखील तीच आहे. की मोगली चरित्र नावाचं एक चांगलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अनेक कथा दिलेल्या आहेत. जी. त्या मोगली चरित्रामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की एक पैठण गाव जे आहे त्या पैठण गावामध्ये एक चर्मकार समाजाचा मुलगा असतो आणि तो मुलगा अत्यंत हुशार असतो. त्याचं विशेष म्हणजे त्याला आकलन खूप असतं. जी. आणि तो काय करतो की एका ब्राह्मण कुटुंबाच्या इथं गायीचं शेण काढण्यासाठी असतो. बरं. आणि तो सकाळी काय करतो की तो ब्राह्मण मंत्र म्हणत असतो, मात्र ऐकत असतो. अच्छा. आणि मग त्याचं पाठांतर एवढं चांगलं होतं बरं की तो त्या ब्राह्मणापेक्षा देखील उत्कृष्ट पद्धतीने तो म्हणतो. जी. आणि त्याच्यानंतर तो नाशिकमध्ये गेला. नाशिकमध्ये गेल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी हे मंत्र म्हटले. जी. म्हटल्यानंतर तो दिसायलाही सुंदर होतला. बरं. तिथल्या पुरोहिताने म्हणजे नाशिकच्या मंदिरामधल्या एका पुरोहिताने त्याला घरी नेलं. जी. दिसायला मुलगा हुशार आहे आणि तो दिसायलाही चांगला आहे. जी. आणि त्यांनी आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी केलं. बरं. लग्न केल्यानंतर काय झालं की अनेक वर्षांनी त्याची बायको त्याला असं म्हणाली जी की मला तुझ्या सासू आणि सासऱ्याची ओळख कर. बरं. आता त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आता हिला ओळख कशी करून द्यायची. जी.
पण तिला खूपच अट्टाला पेटल्यानंतर त्याचे सासू सासरे देखील म्हणले की एकदा तुमच्या गावामध्ये तिला घेऊन जा जी. आणि सासू सासऱ्याची ओळख करून द्या. तो घेऊन निघाला तिला. जी. परंतु रस्त्यामध्ये त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की याला काय सांगायचं. आता माझे आई वडील चर्मकार आहे म्हटल्यानंतर ते काय म्हणेल. जी. आणि मग रस्त्यात जाताना काय करतात की एका ठिकाणी जेवण करतात जी. आणि काय विहिरीजवळ आल्यानंतर तो काय करतो की त्या मुलीला विहिरीमध्ये ढकलून देतो. बरं. ढकलून दिल्यानंतर तो काय करतो की ती मुलगी पाण्यात नीट पडलेली आहे हे लक्षात घेऊन तो परत येतो आणि सासू सासऱ्यासमोर रडायला लागतो जी. की तुमची मुलगी गेली, मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती वाचली नाही. हे झाल्यानंतर 10 दिवसांनी त्याची बायको त्याच्या घरी येते. जी. त्यालाही आश्चर्य वाटतं की काय झालं. तर त्यावेळेला ती सांगते की काही नाही, मी पाण्यामध्ये पडले परंतु अचानक एक झाडाची फांदी मला हाताला आली जी. आणि मी आल्यानंतर तिथं साधू संत काही आले होते, त्यांनी मला बाहेर काढले, काही दिवस त्यांच्याकडे उपचार केला आणि मी आले. जी. त्या मुलाला बरं वाटतं की आपली बायको जी आहे प्रामाणिकपणे आपल्याला लपवण्याचा प्रयत्न करते, आपल्याला निर्दोष करण्याचा प्रयत्न करते. आणि मग त्याला असं वाटतं की ती एवढी जर निर्मळ मनाची असेल तर आपण निर्मळपणाने सांगायला काय हरकत नाही. आणि तो सांगतो की मी तुला ढकलणार नव्हतो, पण माझे आई वडील हे चर्मकार समाजाचे आहेत. जी. म्हटल्यानंतर ती काय म्हणत नाही त्याला आणि ती घरामध्ये जाते आणि त्याला आल्यानंतर म्हणते की तू मला विहिरीमध्ये लोटलंस. जी. याचं मला वाईट वाटलं नाही, पण तू चांबार असून माझ्याशी विवाह केला, ही अत्यंत वाईट गोष्ट केलीस. बर. आणि ती त्याच्या अंगावर राखेल टाकून त्याला जाळून टाकते. अच्छा. म्हणजे ही मानसिकता जी. ज्या काळामध्ये होते ती आज देखील असलेली दिसून येते. आज देखील आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलांना जी शिरच्छेद केला जातो. बिलकुल. नांदेड जिल्ह्यामध्ये एक मुलगी होती, तिचा आंतरजातीय विवाह झाला. शाळेतल्या शिक्षकाची मुलगी होती जी. आणि त्या शाळेतल्या शिक्षकाने त्या मुलाला पकडलं. जी. एका हॉटेलमध्ये थांबलेला होता आणि त्या हॉटेलच्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी काय की हॉटेलमध्ये कांदा कापण्याची सुरी आहे, जी. त्या सुरीने त्या मुलाचे डोळे काढले. बर. एवढे निर्घृणपणे या ठिकाणी मारलं जातं. म्हणजे आजची ही जातीय मानसिकता जी आहे जी. ती सातत्याने वाढत असलेली दिसून येते आणि ही जातीय मानसिकताच ही आपल्या बाबासाहेबांच्या विचाराला विरोध करण्याचं काम जी. करते जी. आहे. जी. जी. खरं तर हे आंदोलन सुरू होऊन 131 वर्ष झालेले आहेत. जी. पहिलं आंदोलन हे या ठिकाणी धम्मपाल अनागरिक धम्मपाल. जी. आणि त्याच्यावर बरीचशी चर्चा देखील झाली. होय. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं एक स्पष्टीकरण दिलेलं होतं हो. की धर्माच्या आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. जी. ते म्हणाले की आम्हाला धम्माची गरज हे नीतिमूल्यासाठी आहे, काही लोकांना अध्यात्मासाठी आहे हो. आणि काही लोकांना अर्थकारणासाठी. जी. आणि हे जे आहे ते अर्थकारणामध्ये अडकलेलं आहे. की जसं असं म्हटलं जातं की ज्यावेळेला पहिल्यांदा मानव हा पूजा करू लागला दगडाची, जी. दगडावर पाणी ओतू लागला, त्यावेळेला चिमण्या गोळ्या झाल्या होय. आणि तिथं आंघोळ करायच्या. दुसऱ्या वेळेला निवेद्य ठेवला जाऊ लागला, होय. त्यावेळेला कावळे जमा झाले. बर. आणि ज्यावेळेला पैसे ठेवायला सुरुवात झाली त्यावेळेला ब्राह्मणी संस्कृती जी. उदयास आली. वा. आणि त्याच्यामध्ये हा अडकलेला भाग आहे. आणि त्याच्यामधून सोडवायच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की एक उपाय आहे. जी. तो उपाय असा आहे की या ठिकाणी पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेला त्यामध्ये का इन्व्हॉल्व करून घेत नाहीत हा पहिल्यांदा प्रश्न आहे. जी. अच्छा. कारण आपण काय म्हणतो की एका बाजूला मातृसंस्था आहे बाबासाहेबांची. जी. महाराष्ट्रातील लोकांनी पाठबळ दिला पाहिजे हो. की या ठिकाणी आता बापू गायकवाड आहेत किंवा आमचे गायकवाड आहेत. जी. 3 तारखेला या ठिकाणी एक बैठक झाली बर. दिल्लीमध्ये. होय. या विहाराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेला निमंत्रण दिलेलं नाही. बर. तर त्या ठिकाणी 3 तारखेची बैठक झाली की त्यांना हवे असणारे बौद्ध भिक्खू जे आहेत हे त्याच्यामध्ये होते. जी. आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मोदी जे आहेत ते त्या ठिकाणी येतील, परंतु त्यांनी मोदीला घातलं नाही त्याच्यामध्ये. तर दुसऱ्या माणसाला सांगितलं की तुम्ही करा आंदोलन, आम्ही तुम्हाला, म्हणजे त्यांना एक करायचं की श्रेय तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेला द्यायचं नाही किंवा दुसऱ्या लोकांना पुढे करायचं याच्यामध्ये. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की बौद्ध महासभेने हे केली पाहिजे. जी. आता 10 तारखेला जे बौद्ध महासभेचं अधिवेशन आहे बार्शीमध्ये, मी भीमराव आंबेडकरांना बोललो की याच्यावर चर्चा झाली पाहिजे, याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट मी आपल्या या ठिकाणी सांगतोय की मला एका भिक्खूने प्रश्न असा विचारला होता की याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी काय लिहून ठेवलं आहे का.
नक्की. तर त्यावेळेला बाबासाहेब हे संविधानाच्या कामामध्ये होते होय. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ मिळाला नसेल असं त्यांचं मत आलं. बर. आणि मलाही थोडंसं वाटलं अगोदर असं असेल, हम्म. परंतु ज्या वेळेला मी खोलवर जाऊन पाहिलं जी. तर बाबासाहेबांनी याच्यावर एक छोटी पुस्तिका लिहिली बिलकुल. आहे. क्या बात. ती पुस्तिका सापडली तर त्याचं उत्तर सापडतं. जी. आता ही पुस्तिका कुठं आहे हम्म. तर बाबासाहेबांचे एक लायब्ररीयन होते, त्यांचे एक चिरंजीव जी. होते. मुद्दाम तुम्हाला सांगतोय की मी बार्टीमध्ये एक 5 वर्षापासून काम करतो, या दुर्मिळ गोष्टीवर आम्ही काम करतो. जी. आणि म्हणून काही लोकांची ओळख झाली. त्या लायब्ररीना मी असं विचारलं की या लायब्ररीमध्ये असलेल्या पुस्तकांची लिस्ट ही कोणाकडे बघायला मिळेल. हम्म. तर ते म्हणाले लायब्ररीकडे बघायला मिळेल. हम्म. तर मी म्हणलं या संदर्भामधला एक माझा संदर्भ आहे की बाबासाहेबांनी याच्यावर पुस्तक लिहिलंय, तुमचं जी. काय मत आहे. हम्म. ते म्हणाले काय मत आहे म्हणजे लिहिलंय म्हणजे लिहिलंयच आहे. बर. आणि ते पुस्तक जे आहे हे सिद्धार्थच्या लायब्ररीमध्ये आहे. जी. तर मी सिद्धार्थ कॉलेजच्या लायब्ररीना प्रश्न सांगितलं की तिथे एक पुस्तक आहे असं. जी. अगोदर मी पहिल्यांदा आपल्या लातूरचे एक प्राध्यापक आहेत त्यांना विचारलं. ते म्हटले मला काय माहित नाही सर, परंतु याच्या संदर्भामध्ये आमचे लायब्ररीयन सांगते. होय. लायब्ररीयन असं म्हणाले की असं काही पुस्तक आलेलं नाही. जी. पुन्हा मी त्या लायब्ररीयनशी फोन केला. हम्म. ते मी म्हणाले की मी लायब्ररीयन म्हणून राहिलेलो आहे हम्म. आणि त्याचा ॲक्सेशन नंबर असतो पुस्तकाचा. बिलकुल. जी. ॲक्सेशन नंबर देतो आणि कुठं पुस्तक आहे मी सांगतो. वा. आणि तरी देखील ते पुस्तक द्यायला तयार नाहीत. हम्म. मला असं वाटतं की पी सोसायटीने देखील जी. आता तपासून घेतली पाहिजे. जी. जी. जसं बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल जे आहे होय. हे मिलिंद कॉलेजमध्ये आहे, पण जी. ते कुणाला द्यायला तयार नाहीत. जी. मग मला असं वाटतं की बाबासाहेबांनी या बोधे महावीर विहाराबद्दल, लिहिलेलं आहे, ते का देत नाहीत. होय. मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा पी सोसायटीवर दबाव आणला पाहिजे आणि ती पुस्तिका कशी मिळवतो. मला असं वा. वाटतं की तुमच्या माध्यमातून झालं नक्की. ते अधिक चांगलं होऊ जी. शकेल. आणि आपण सर्वांनी एक मुद्दा घेतला पाहिजे हम्म. की राहुल बोधी नावाचा जो माणूस आहे होय. हा बौद्ध भिक्खू असला तरी पूर्णपणे 100% संघाचं काम करणार आहे. जी. दरवर्षी अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने ते पुरस्कार देतात. बर. आणि ते पुरस्कार काय देतात किंवा समाजामध्ये सर्वांना घेऊन येणारं काम कोणतं जी. आहे. आणि भीमा कोरेगाव झाल्यानंतर त्यांनी मिलिंद एकबोटेंना अटल बिहारीचा पुरस्कार दिला आहे. जी. असे भिक्खू त्यामध्ये आहेत. त्यानंतर त्याच्या माध्यमातूनच जागतिक भिक्खू संघाने जे आहे माती राम मंदिराला देण्याचं काम केलेलं आहे, जी. याच्यावर आम्ही विसंबून राहू शकत नाही. होय. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये निर्णायक निर्णय जे आहे हम्म. ही भारतीय बौद्ध महासभा घेऊ शकते. वा. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून लायब्ररीवर किंवा नाही, पण प्रश्न आता हाही आहे सर की आपण कोणत्या भारतीय बौद्ध महासभेला म्हणावं. म्हणजे भारतीय बौद्ध महासभा म्हणजे आपली मात्र संस्था ही नाही, आता त्याच्या शक्ल किती आहे? आपण कोणीतरी म्हणतात राजरत्न आंबेडकर साहेबांकडे, आता तो वेगळा विषय होऊ शकतो. नाही, तोही मला जायचं नाही त्याच्यामध्ये. तोही मला माहिती आहे. जी. 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 तरी परंतु जी. मी पाटील साहेबांना देखील बोललो. जी. तुम्ही जे होय, होय, म्हणता होय. साहेबाला बोललो जी. की हे वेळ जे आहे ही वेगळं राहण्याची नाही. तेच म्हटलं मी. तर तुम्ही काय करा म्हणलं की साहेबांशी बोलून घ्या हो. आणि तुम्ही करून घ्या. कायदा तुमच्या मागे असले तर लोकमत यांच्या मागे आहे ना, हे नक्की. आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी. आणि म्हणून मी पाटील आणि आमचे एक गुजरात युनिव्हर्सिटीचे आमचे एक प्राध्यापक होते ज्योतिकर नावाचे. जी. जी. ते ज्योतिकर पाटील आणि त्यावेळेला हे एकत्रित आले तर हा प्रश्न निर्माण झाला ना. जी. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे काय झालं की ज्या वेळेला राम मंदिराचा प्रश्न निघाला त्यावेळेला हे रीट ह्यांचं दाखल करून घेतलं नाही. जी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. तर या ठिकाणी सगळी बौद्ध महासभा एकत्रित बहुत अच्छे. झाली, आपण एकत्र झालो. जी. आणि मला- विशेषतः नक्कीच, नक्की, 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 आपल्याला मी नक्की. विनंती करते जी. की बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे होय. ते देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करावा. जी. हे या ठिकाणी होऊ शकलं असं मला वाटतं. लॉर्ड बुद्ध